नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील नवीन पदभरतीची जाहिरात आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे काही आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये ANM आणि GNM स्टाफ भरण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त बाह्य स्रोताद्वारे देखील पदे भरण्यात येणार आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या अधीन राहून ANM स्टाफ आणि GNM तसेच इतरही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। जे काही कार्यक्रम आदेश आहेत पहा, या आदेशान्वये काय सांगण्यात आलेलं आहे। आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन 2025-26 व 26 आणि 27 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेत 499 नर्स ही पदे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील एकूण 72 पदे, यामध्ये वाहनचालक हे पद आहे आणि वर्ग 4 ची इतर बहुउद्देशीय कर्मचारी यांची पदे आहेत। हे पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता आयुक्तालयाच्या स्तरावर सरकार जे काही सरनामा आहे त्यामध्ये क्रमांक 1 आणि क्रमांक 2 आणि क्रमांक 3 च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून जेम पोर्टल वरील संदर्भ क्रमांक 6 अन्वये निविदा प्रक्रियेचा अवलंब या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानुसार पहा, जे 2025-26 आणि 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आश्रमशाळेतील 499 नर्स पदे आणि क्षेत्रीय कार्यालयातील एकूण 12 वाहनचालक पद आणि 60 शिपाई पदे असे टोटल 571 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता जे काही प्रसिद्ध केलेली निवेदित मधील मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड नाशिक या संस्थेच्या न्यूनतम दरामध्ये त्याकरिता येणारा जो काही निधी आहे त्याचा खर्च जो आहे तो 34,34,99,077 रुपये एवढी 18% GST सह इतक्या रकमेस वित्तीय मान्यता देण्याची आयुक्त आदिवासी विकास यांना जे काही नाशिक यांनी मान्यता दिलेली आहे। त्यानुसार पहा, ही पदे जी आहेत ती भरण्यात येत आहेत। ओके, यामध्ये 499 नर्स ची पदे असणार आहेत आणि 72 पदे जे आहेत यामध्ये 12 वाहनचालकची पदे आहेत आणि 60 वर्ग 4 च्या बहुउद्देशीय कर्मचारी यांची पदे आहेत। त्यांच्या करिता बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता सन 2025-26 या वर्षामध्ये अदा केलेली जी काही रक्कम आहे 15% GST ची रक्कम आहे। यामध्ये वाढ 12,98,39,100 रुपये एवढी करण्यात आलेली होती। नंतर त्यामध्ये वाढ करून 14,93,14,965 रुपये 18% GST सह या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दिनांक 16 सप्टेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीस अनुलक्षून उक्त दर वाजवी असल्याची खात्री खरेदी समितीने करण्याच्या अधीन राहून वित्तीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर पहा, या संदर्भातील जी काही मान्यता आहे ऑफिशियली या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था नाशिक यांना ही मंजुरी देण्यात आलेली आहे। या संस्थेमार्फत ही पदे जी आहेत ते भरण्यात येणार आहेत। ओके, तर पहा, या पदांकरिता काय शैक्षणिक अर्हता आहे, काय महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। तर पहा, महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत, स्टाफ नर्स जे काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्याकरिता ओके पुरवठाधारक यांनी प्रस्तुत आदेशानुसार ही काही माहिती या पुरवठा विभागाकरिता असणार आहे। तर पहा, आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे आहे। शासकीय आश्रमशाळेमध्ये 499 नर्स पदे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 ही पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता आदेश दिल्यापासून निविदेतील अटी आणि शर्तीनुसार 72 पदे, यामध्ये 12 वाहनचालक आणि 60 बहुउद्देशीय कर्मचारी वर्ग 4 ची पदे आदिवासी आयुक्त कार्यालय, अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास यांना तात्काळ उपलब्ध करून देणे हे बंधनकारक असणार आहे। तदनंतर आश्रमशाळा माहे जून 2025 पासून सुरू होणार असून शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्सची जी काही पदे आहेत 499 पदे ते शासकीय शाळा जे काही आश्रमशाळा आहेत सुरू झाल्यानंतर ते बंधनकारक किंवा उपलब्ध करून देण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परंतु जी काही बाह्य स्रोताद्वारे 72 पदे आहेत ते तात्काळ या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी या ठिकाणी विनंती किंवा जी काही मागणी आहे ती या ठिकाणी केली जात आहे आणि 499 पदे ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यावेळेस ते भरण्यात येणार आहेत। ठीक आहे,
तर पहा, आश्रमशाळा स्तरावरती जे काही महत्त्वाच्या नर्स जे काही भरती केली जाणार आहे स्टाफ नर्सचा, त्याकरिता महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत. पहा, शासकीय आश्रमशाळेत नर्स नियुक्त करताना खालील महत्त्वाच्या अटी आणि शर्ती त्यांना फॉलो कराव्या लागणार आहेत. त्या म्हणजे स्थानिक उमेदवार अथवा त्या परिसरातील उमेदवारास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर नर्स ही महिला कर्मचारी असणे बंधनकारक राहील. शासकीय आश्रमशाळेजवळील असलेल्या मुलींच्या वसतिगृह यांना भेट देणे हे अनिवार्य असणार आहे. नंतर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तालय जे काही निर्देशित केल्याप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे हे बंधनकारक राहणार आहे. नंतर अपर आयुक्त नाशिक ठाणे अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा 15 जून रोजी सुरू होतील. अशा नर्सची नियुक्ती 1 जूनला करावी. 15 जूनला शाळा सुरू होणार आहे, तर नियुक्ती त्यांची 1 जूनला करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच अपर आयुक्त नागपूर व अमरावती अंतर्गत असलेल्या शासकीय शाळा 25 जूनला सुरू होतील, तर अशा नर्सेसची नियुक्ती ही 10 जूनला करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सोबतच परिशिष्ट देण्यात आलेले आहे 1, 2 आणि 3 यामध्ये आश्रमशाळा बद्दलची माहिती आणि लोकेशन सर्व काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या आश्रमशाळेसाठी अप्लाय करणार असाल त्या आश्रमशाळेकरिता तुम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. ठीक आहे. त्यासाठी पहा, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, स्टाफ नर्स हे पद या ठिकाणी भरलं जात आहे. त्यासाठी महत्त्वाची जी काही अट आणि शर्ती आहेत त्या पहा, आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रमशाळांमध्ये नर्स हे पद भरलं जात आहे. एकूण 499 जागा आणि आयुक्तालय आदिवासी विकास नाशिक अंतर्गत वाहन चालक वर्ग 4 बहुउद्देशीय कर्मचारी एकूण 20 जागा आणि वाहन चालकच्या 4 जागा. अपर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती नागपूर कार्यालय यांच्यामार्फत वाहन चालकच्या 8 जागा आहेत. वर्ग 4च्या बहुउद्देशीय कर्मचारी अपर आयुक्त प्रति कार्यालय 10 असे 40 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. टोटल 571 जागा भरण्यात येत आहेत. आता त्यासाठी किमान जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते पहा, आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रमशाळेअंतर्गत स्टाफ नर्स हे पद, त्यासाठी ANM डिप्लोमा उत्तीर्ण असायला हवं उमेदवार. एकूण 499 जागा आहेत. आयुक्तालय आदिवासी विकास नाशिक वाहन चालक पद पहा, वाहन चालक पदाकरिता 10वी पास व वाहन परवाना 4 चाकी वाहन तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स 4 व्हीलरचं तुमचं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. नंतर वर्ग 4चे बहुउद्देशीय कर्मचारी 4थी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. 20 पदे आहेत. अपर आयुक्त नाशिक ठाणे आणि अमरावती नागपूर कार्यालय अंतर्गत पहा, वाहन चालक हे पद आहे. त्यासाठी 10वी पास प्लस वाहन परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एकूण 8 जागा आणि वर्ग 4च्या बहुउद्देशीय कर्मचारी 4थी पास. ओके, शैक्षणिक अर्हता 4थी पास आहे आणि एकूण 40 जागा आहेत. असे टोटल 571 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. वरील पदाकरिता वयोमर्यादा पहा, 18 ते 45 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ज्या उमेदवारांचं एज आहे ते उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. ओके, तर हे महत्त्वाचे राज्यातील शासकीय आश्रमशाळांची नावे आहेत, पत्ता आहे. तुम्हाला जे काही जवळ पडेल त्या ठिकाणी तुम्ही जे काही तुम्हाला सोयीस्कर होईल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. ओके, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती विद्यार्थी मित्रांनो, जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.